नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, टीव्ही आणि टीव्हीवरच्या मालिका ज्या गृहिणींच्या अगदी जीवाभावाच्या गोष्टी, म्हणजे दिवसभर घरासाठी राबणाऱ्या या सगळ्या गृहिणी मालिकेतल्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. म्हणजे मालिकेमध्ये जी नायिका असते तिचा कसा अगदी खडतर प्रवास असतो ना, तर तो प्रवास त्या सुद्धा अनुभवत असतात आणि त्यांना सुद्धा त्या नायिकेसारखं कर्तृत्व गाजवायची इच्छा निर्माण होते. आणि ही इच्छा आपण 16 सख्यांचा या कार्यक्रमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण त्यांना स्वतःचं मत मांडण्याची संधी देत असतो आणि हुकमाच्या राणीचा मान देत असतो. आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील घोडबंदर या ठिकाणी, आणि तिथल्या या सगळ्या ताई या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्याबरोबर अर्थातच आपण खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत, माहेरच्या आठवणींना उजाळा देणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण असणार आहे हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी 10 ताई आपल्याला हव्यात. त्या कोण आहेत त्यांनी पटापट इथे यायचंय. या बरोबर 4 नंबरची मुलगी झाली म्हणून आईने माझा तिरस्कार केला होता. माझे वडील म्हणले, मला अजूनही 4 मुली झाल्या ना तरी मी त्यांचा अभिमानाने स्वीकार करेन. वडिलांनी सांभाळ केला. आईने मला 7-8 वर्षाच्या होईपर्यंत जवळच नव्हतं घेतलं, पण माझ्या वडिलांनी मला आई आणि वडील दोन्हीचं प्रेम दिलं. मला वडिलांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि शुभेच्छा सुद्धा. हा जो कार्यक्रम आहे हा तुमच्यासाठी आहे. 16 सख्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि ही वेळ ही तुमच्या हक्काची आहे. कारण तुमच्या जबाबदाऱ्यांमधून तुम्ही आज इथे वेळ काढून इथे आलेला आहात, तर मस्त छान एन्जॉय करा. अगदी मी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे डोंट वरी, टेन्शन नॉट. ओके, घराच्या जबाबदाऱ्या थोड्या जरा बाजूला ठेवायच्या. मस्त खेळायचं. ठीक आहे, नक्की. ओके, चला गणपती बाप्पा. आता आपण खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हे हसली ती फसली. हे खेळाचं नाव काय? खेळाचं नाव आहे हसली ती फसली. मी कसं म्हटलं तसं मी कसं गायलं? रेडी? खेळाचं नाव आहे हसली की फसली. खेळाचं नाव काय आपल्या? हसली ती फसली. नाही, मी कसं म्हटलं? हसली ती फसली. अरे बाई, हसली ती फसली तर हसली तर फसली. सुरू करूया. खेळाचं नाव तुम्हाला कळलेले, हसली ती फसली. हा खेळ असा आहे, संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य सादर करायचं आहे. ओके, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यावर तसं सरळ उभं राहायचं नाही आणि डोळे मिचकवायचे नाहीत, हसायचं नाही, हलायचं नाही. ओके, जी ताई हसेल, हलेल, डोळे मिचकवेल ती ताई बाद. बरं, ज्या ताईची नजर खाली असेल ती सुद्धा बाद. सरळ किंवा वर बघायचंय. ओके, चला सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. हिल हिल पोरी हिला, तुझे कपाली लाटीला. अगो हिल हिल पोरी हिला, तुझे कपाली लाटीला. तुझे कपाली लाटीला, तुझे कपाली लाटीला. फॅशन मराठी सोबय तुला. अरे जा जा तो मुला, का सत्तावीतय मला. काय म्हणते? जा तो मुला, का सत्तावीतय मला. का सत्तावीतय मला. काय म्हणते? सत्तावीतय मला. न जाऊन सांगेन मी बापाला. बापरे, अरे जा जा तो मुला, का सत्तावीतय मला. जोरात ऍक्शन. व्हेरी गुड. मस्त. जोरात ऍक्शन. ओके, स्टॅच्यू. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. व्हेरी गुड, क्या बात आहे. मस्त, खूप छान वाटते. आम्हालाही छान वाटलं. तू बाद झालीस, डोळे मिचकावतेस आणि बोललीस पण, हसतेस पण. ताई हसली ती फसली, त्याच्यामुळे तू बाद झालीस. तू समोर बसू शकतेस. तुला असं वाटतं का ते तू हलत नाहीयेस, हसत नाहीयेस?
तू हसलीस आणि बाद झालीस. तू समोर तिथे इथं काय तुझं असं समोर इथे लोक आपली बघ ना, इथे लोक समोर बघतात आपल्याला. हा त्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. ओके. ही जी ताई आहे ना, ही जवळजवळ बॉलिंग टाकते ते बघायला व्हेरी गुड. ताई कसं वाटलं 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस? कसं वाटतं? हा कसं वाटतंय? कसं वाटतंय? बरं भाऊजी कसे आहेत? हा बोलायचंच नाहीये असं ठरवलंही मी. पण ताई तू बाद झालीस. तू हसतेस. तू बसू शकतेस तिथे समोर. ओके. मी सांगितलं होतं की नजर खाली नाही सरळ बघायचं होतं. त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. हा ताई. ताई डोळे मिचकावले आणि बघतेस माझ्याकडे. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ओके व्हेरी गुड. अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. खूप खूप वरती कोण आहे का तिथं? हा भाऊजी आहेत का तिथं? हा ताई. अगं हो झाले तुम्ही गेलात 5 जणी पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन पाचीताईंचं. तुम्ही आलेला आहात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटते ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटते. हे लहानपणीचे खेळ खेळल्यासारखे. लहान आहे की हा मग तेच आहे ना. आमचा तोच उद्देश असतो की तुम्हाला सगळ्या ताईंना तुमच्या बालपणात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो. हा, खूप छान वाटते. ताई कसं वाटते? हातात माहिती. खूप छान वाटते. खूप छान वाटते. किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला म्हणजे 28 वर्ष झाले. 28 वर्ष. हो हो व्हेरी गुड. कसं वाटते पण आता ते 16 खूप सख्यांच्या आनंद कार्यक्रमात आहेस? वाटते. लहानपणीचे सगळं खेळ वगैरे आठवलं सगळ्या. आणि परत माहेरी आल्यासारखं वाटतं. हो का? हा. पण मग जास्त ओढ कसली आहे? माहेरची आहे की सासरची? 28 वर्ष झालेली आहेत. हो दोन्हीकडचे. दोन्ही घरची ओढ. हो दोन्हीकडची. चांगली गोष्ट आहे मंडळी. ओके. Thank you. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर. अरे हे हा काय खेळाचं नाव? सासर माहेर. हे हे काय? हा रेडी. सासर माहेर. सासर माहेर. अरे हे अरे हे हा. अरे लवकर ह्याच्यातच वेळ जातोय आपला. लवकर. हा बुवा बुवा. खेळाचं नाव काय? सासर माहेर. सासर माहेर. अरे हे ध्रुवा. व्हेरी गुड. खूप छान. हा खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. आता खेळ तुम्हाला सांगतो. आता लहानपणापासून आपण हा खेळ खेळत आलेलो आहोत. ओके. हा आता तुम्ही जिथे उभे आहात ते आहे सासर आणि हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेर उडी मारायचे. सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. ओके. जी ताई चुकेल ती ताई बाद. जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके. सगळ्यांच्या उड्या एकदम आल्या पाहिजे. हा रेडी आहेत तुम्ही? हा ओके रेडी. माहेर. जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. हा सासर माहेर. सासर माहेर. सासर माहेर. सासर सासर. ओके. दोन्ही ताई तुम्ही बाद झालेल्या आहात. तुम्ही बसू शकता. ओके. एकच ताई बाद होणार आहे. बघूया ती ताई कोण आहे ती. ओके रेडी. माहेर. सासर माहेर. सासर माहेर. सासर माहेर. सासर सासर. मीच आऊट झालो. ओके ओके. हा हा रेडी रेडी. लवकर लवकर इथे. हा माहेर. सासर सासर. ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. व्हेरी गुड.
आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं. तुम्ही गेलेला आहात शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. आणि पुन्हा एकदा दोन्ही ताईंचं अभिनंदन, कारण तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? आता बघूया आता हा खेळ काय करतोय. आता आतापर्यंत 2-3 खेळामध्ये तर आले जिंकेल. आता त्या खेळामध्ये माहिती नाही काय होते ते. काही होऊ शकतं हे की नाही? शेवटच्या क्षणी काही होऊ ते शकतं. काय हार जीत होत असते. हां, करेक्ट आहे. पण ताई तू आता हे जे खेळ खेळतेस किंवा जे स्वतःचा वेळ तू छान एन्जॉय करतेस, म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून सुद्धा. हो. हां, प्रपंच वगैरे म्हणल्याच्या नंतर थोडंसं लक्ष जातच तिकडे मुले वगैरे असल्याच्या बरोबर. बरोबर. त्याच्यामुळं पण त्यांचं थोडंसं तरी पण थोडंसं वेळ काढून स्वतःसाठी थोडे इथे मी खेळ. अच्छा, क्या बात आहे, व्हेरी गुड. पण मग त्यांची तू सोय ती सगळ्यांची करून करून आली. आले सकाळी उठून स्वयंपाक वगैरे सगळं करून आलेली कामं वगैरे. स्वतःचा आनंद उपभोगायचा म्हटला, स्वतःसाठी वेळ घालवायचा म्हटला, तरी घराच्या जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण करून या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. ताई, खरंच खूप कौतुकास्पद असतात या सगळ्या गोष्टी. आणि आता आपण ह्या खेळाला सुरुवात करूया. बरं, हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा, त्याचं नाव काय, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जाऊया आपण माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रीती गौतम पंडागळे. माहेर कुठलं? मी बीड जिल्ह्यामध्ये पाचंगरी माझं गाव आहे. अच्छा. आणि सासर? सासर बीड जिल्ह्यामध्येच मानूर टाकळी म्हणून गाव आहे. अच्छा. किती वर्ष झाली? 19 वर्ष झाले पूर्ण लग्नाला. 19 वर्ष झालेली आहे. कसा चाललाय संसार? एकदम छान, मस्त छान. कसे आहेत भाऊजी? एकदम गरीब स्वभावाचे छान, म्हणजे असं पटकन कोणाला काहीच बोलणारे नाही, तसं दुखवत नाही? अजिबात दुखवणारे नाही. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं? माहेर म्हणलं की वडील पहिले. गावी माझे वडील गावचे पोलीस पाटील होते. अच्छा. हां, त्यांना होऊन म्हणजे आता 2 जानेवारीला 15 वर्ष पूर्ण झाले. आणि म्हणजे त्यांचा असा स्वभाव होता की गरिबीतून शिक्षण घ्या. खूप म्हणजे शिक्षणाला खूप महत्त्व देत होते वडील माझे. हो. आणि आमचं घराणं सगळं म्हणजे पाटील म्हणल्याच्यानंतर चांगलाच होता. आणि आम्ही 6 बहीण भावंडं, 5 बहिणी 1 भाऊ. अच्छा. हो. पण मग असा कुठला प्रसंग लहानपणीचा आठवतोय आई किंवा बाबांबरोबरचा की जो अजूनपर्यंत आठवणीत आहे? प्रसंग असा म्हणजे मी लहान असताना 4 नंबरची मुलगीच झाली म्हणून आईने माझा तिरस्कार केला होता की मला मुलगा हवा होता, मुलगी झाली म्हणून. मग माझ्या वडिलांनीच मला लहानाचं मोठं, माझे वडील म्हणले मला अजूनही 4 मुली झाल्या ना तरी मी त्यांचा अभिमानाने स्वीकार करेन. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं वडिलांनी सांभाळ केला. आईने मला 7-8 वर्षाचं होईपर्यंत जवळच नव्हतं घेतलं, मुलगी झाली म्हणून. आणि माझ्या पाठची जी बहीण झाली तिचा खूप लाड केला. पण माझ्या वडिलांनी मला म्हणजे आई आणि वडील दोन्हीचं प्रेम दिलं मला बाबांनी. हो. त्याच्यानंतर त्यांचा खूप माझ्यावर विश्वास होता की म्हणायचे माझ्या सगळ्या मुलांमध्ये माझी हीच मुलगी माझं नाव काढेल. आणि आज ते पाहिजे होते हे ऐकायला. डोळे पाणवलेत. वडिलांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. आज या माध्यमातून काय तू बाबांना सांगशील? ते आत्ता ते माझा सुखाचा संसार पाहायला पाहिजे होते. खूप त्यांना अभिमान होता माझा. म्हणायचे एवढ्या मुलामध्ये माझ्या ह्या मुलीचा तू तिरस्कार केलास. माझ्या आईला म्हणायची पण हीच मुलगी आज तुझं नाव काढेल. आणि आज सगळ्या आम्ही बहीण भावंडांमध्ये आज माझ्या आईला प्रत्येक शब्दाला ती आवाज दिला तर मी हो म्हणते. प्रत्येक अडचणीला मी धावून जाते. जसे वडील बोलत गेले आज रिअलमध्ये तेच होत चाललं. ज्या ज्या वेळेस तुला दुःख लागेल त्या त्यावेळेस हीच तुझ्या दुःख त्याला उभी राहील, दुसरं कोणी उभं नाही राहायचं. आणि आज तसंच होत आले. आईला काय सांगावं असं वाटते? कारण कसं असतं ना की माझा हा प्रयत्न असतो की तुमच्या मनातल्या ज्या काही आईला तर आज खूप म्हणजे आईला आनंद आहे की आई म्हणजे असं म्हणजे ती बोलू शकत नाही. तिच्या मनात पण वेदना होत असतील की ती ज्यावेळेस काही ती भरली असेल ती बोलू शकत नाही. पण तिच्या डोळ्यामध्ये ते दिसतं सगळं आनंद. म्हणजे ती पाहती ज्यावेळेस मला असं आनंदात राहताना तिच्या डोळ्याकडे म्हणजे तिच्याकडे पाहूनच मी खुश होते की आई आनंदी आहे. बस झालं. वा ताई, खूप छान. तुझ्या आईला दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि बाहेरच्या या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. हा खेळ अत्यंत सोपा असं नाहीये पण मजेशीर आहे. या खेळाचं नाव आहे खोचा खोची. खोचा खोची, खोचा खोची, खोचा खोची.
खेळाचं नाव काय? खोचा खोची खोचा खोची. खोचा खोची खोचा खोची. खोचा खोची. मी पण माझी चाल विसरलो. हिच्या नादात मी पण चाल विसरलो. हरकत नाही, तुझ्या लक्षात आहे चाल? हा, एकदा म्हणून दाखव. खेळाचं नाव घे, ते चालीक म्हणून दाखव. हा, व्हेरी गुड, जोरात मस्त पैकी. हा, खोचा खुची खोचा. ओके, मजा असते त्याच्यात पण. ओके, हा खोचा खोची. ओके, खेळाचं नाव आहे खोचा खोची. हा, तर आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर स्ट्रॉ आहे. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे, एका वेळी एक स्ट्रॉ हातात घेऊन हा स्ट्रॉ आपल्या केसामध्ये खोचायचा आहे. असे जास्तीत जास्त स्ट्रॉ तुमच्या केसामध्ये खोचायचे आहेत. हा, पण एका वेळी एकच हात वापरायचा आहे. 2 हात घेऊन असे खोचायचे नाही. ओके, कळले तुम्हाला? नक्की? ओके, चला तर सुरू करूया. हा, आणि म्युझिक प्लीज. बात आहे. ओहो, आणि फक्त मागे खोचायचं नाही का? हा, पूर्ण डोक्यात. हा, इकडे तिकडे असे सगळीकडे. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. ये बात. ओहो, व्हेरी गुड. हा, असतात. आणि समोर बघायचंय, समोर बघायचंय. हा, समोर बघायचंय. हा, स्ट्रॉ हे करताना समोर बघायचं. व्हेरी गुड. ये बात, व्हेरी गुड. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. व्हेरी गुड. दुचाकीची पण करू शकता. ओके 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 ओके, थांबा, इथे समोर या. हा, इथं. अरे बापरे, ही जी काय ताई हेअरस्टाईल करून आलेली आहे. हा, वा, व्हेरी गुड. जरा समोर. हा, होऊन जाऊ दे समोर. हा, सगळ्यांना बघू दे. ओके, आता सगळ्यात आधी आपण आता ह्या ताईंचेच आपण स्ट्रॉ मोजूया. हा, ये बरं. हा, रेडी? 1 2 3 4 5. एकूण 70. 70. आता 72. बघू. हा हा, ओके, रेडी? 1 1 2 3 4 5. एकोणचाळीस 40. ओके, 40. हा, त्याच्यामुळे 40. हो हो, व्हेरी गुड. त्याच्यामुळे निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या ताईने जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचले ती ताई आहे पल्लवी ताई. खूप खूप अभिनंदन. 70 स्ट्रॉ तिने डोक्यामध्ये खोचलेले आहेत आपल्या केसांमध्ये. आणि अर्थातच उपविजेती ताई ठरलेली आहे प्रीतीताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन प्रीतीताई, उपविजेती तू ठरलेली आहेस. कसं वाटतंय? पहिल्यांदा आधी तर थँक्यू बोलते, कारण हा खेळ मी पहिल्यांदाच खेळते.
त्याच्यामुळं खूप मज्जा आली मला हा खेळ खेळायला. म्हणजे ना लहानपणापासून अशी नावं ऐकलीच नव्हती, पहिल्यांदाच ऐकली आणि खेळले पण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. ताई, ही जी भेटवस्तू आहे आमच्याकडून ही स्वयंपाकघरात ठेवायची, म्हणजे सतत तुझी नजर राहील या आमच्या भेटवस्तूकडे, म्हणजे आमची आठवण सतत येत राहील. ओके. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे नक्की नक्की. आणि त्यांना सांगायचंय हा, हा घ्या कप हो. आणि बसा. लय गरीब आहेत ते, असं काही बोलणारे नाहीयेत, गप्पच बसणार ते. म्हणजे सांगायची पण गरज नाही, नाही सांगायची गरज आहे. सांगायची गरजच नाहीये. बरं 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 चल बरं प्रेमाने लाजत लाजत ना हे वाक्य, हा घ्या कप आणि बसा गप, समोर भाऊजी आहेत, कसं सांगशील भाऊजींना लाजत लाजत? हा लाजत लाजत. अहो, ह्या घ्या कप आणि गप्पा बसून राहायचं, शांत बसायचं. मी सांगितलं लाजत लाजत, तुम्ही जवळजवळ दम दिलाय त्यांना, दम द्यायची सवय म्हणून दम दिला. म्हणून बिचारे भाऊजी शांत असतात, गरीब असतात बिचारे. हा भाऊजी बरं आता आता दम नेहमी सारखा दम देऊ नका, लाजत लाजत होऊन जाऊ दे. हा पटकन. हा अहो, हे घ्या गप आणि गप्पा बसा. लाजत म्हणताना सुद्धा दमच देत आहेत, गप्पा बसा. हरकत नाही, हरकत नाही, तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता तर आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पल्लवी ताई, खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. अभिनंदन, व्हेरी गुड. कसं वाटते ताई? छान वाटते. हुकमाची राणी झालेली आहे. बरं सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? माझ्या आईला, आईला काय सांगशील? की मी आज हुकुमाची राणी झाली. डोळे का पाणवलेत तुझे? आईची आठवण आली. मला कल्पना आहे ही हे आनंद अश्रू येते आणि आई सुद्धा जेव्हा एपिसोड बघेल तेव्हा ती सुद्धा तितकीच मला खूप पण आनंद होईल नक्की. की माझी मुलगी आज हुकुमाची राणी झाली. मग वा, व्हेरी गुड ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. पुन्हा एकदा ताई तुझं खूप खूप अभिनंदन, तू हुकुमाची राणी झालेली आहेस. म्हणजे आपला हा 16 सख्यांचा हा जो कार्यक्रम आहे हा फक्त एक कार्यक्रम नसून आपल्या भावना व्यक्त करण्याची एक हक्काची जागा या सगळ्या ताईंची. त्याच्यामुळे इथे ज्या सगळ्या ताई येतात त्या अगदी हक्काने खेळत असतात, आपुलकीने खेळत असतात, आपलेपणाने खेळत असतात आणि हुकुमाच्या राणीचा मान पटकावत असतात. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.